सांगोला व माळशिरस येथील गुटखा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या भागातील प्रतिबंधित गुटखा विक्री कायमस्वरूपी बंद करावी. गुटखा व्यापाऱ्यांची गुलामी करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच त्यांचे फोन व व्हॉट्सअप डिटेल्स काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. गुटखा व्यापाऱ्यांची गुलामी करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच त्यांचे फोन व व्हॉट्सअप डिटेल्स काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. नमस्कार, मी सूरज पडवळकर, राहणार पंढरपूर. मी दिनांक 28 फेब्रुवारी पासून वारंवार सोलापूर येथील सहाय्यक आयुक्त जिंतूरकर यांच्या कार्यालयाला अर्ज करत आहे. तसेच मी आतापर्यंत सोलापूर येथे 3 वेळा आणि पुणे येथे 4 वेळा गुटखा विरोधी कारवाईसाठी आमरण उपोषण केलेलं आहे. तरी ते जिंतूरकर आणि भुसे हे जे 2 अधिकारी आहेत, अन्न आणि सुरक्षा अधिकारी, हे सांगोला माळशिरस या भागातून मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली करत आहेत आणि त्या भागातील गुटखा व्यापारी मोकाटपणे आणि मोठ्या प्रमाणात गुटख्याचा व्यापार करत आहेत. तरी मी वारंवार येऊनही मला फक्त आश्वासने दिली जात आहेत की आम्ही करतोय, आम्ही बघतोय, आम्ही हे करतोय. तरी माझी सदर आपल्या चॅनल द्वारे माझी विनंती आहे की यांनी लवकरात लवकर ही कारवाई करावी. येथील मोकाट गुटखा व्यापारी सराईत गुन्हेगारांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मी कोर्टात यांच्या विरोधात प्रायव्हेट तक्रार दाखल करणार आहे, या जिंतूरकर आणि भुसे साहेबांच्या विरोधात. आज जे आपण या ठिकाणी आंदोलन करत आहे, उपोषण मध्ये बसलो, तर आपल्याकडे जे पाठपुरावा केलेले जे आपण पत्र आहे, त्या पत्रावर तुमच्याकडे फक्त पत्रावर पत्र आलेलं आहे, त्या विषयावर तुम्ही काय म्हणणार? नाही, मी जेव्हा जेव्हा येतोय ते अशा प्रकारे अर्ज मला देत आहेत की आम्ही जाऊन तपासून आलोय, आम्ही बघून आलोय, माल सापडत नाही. तसं बघायला गेलं तर त्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती की एकदम ओपनली गुटख्याची विक्री केली जाते आणि हे अधिकारी आणि व्यापारी एकमेकाला मॅनेज असल्यामुळे अधिकारी त्याला येण्याच्या अगोदर फोन करून सांगतात की आम्ही येणार आहे तपासायला. मग तो गुटखा व्यापारी तो गुटखा काढून लांब फेकून देतो, माझ्यावर जातात, तपासतात, माघारी येतात आणि परत तो गुटखा व्यापारी गुटख्याचा व्यापार करतो. म्हणजे मी मारल्याने कर आणि तू रडल्याने कर, असं यांचं जे साठलोट चाललेलं आहे. म्हणजे आपला डायरेक्ट आरोप असा आहे की लोकांची मिली बघत आहे. हो, अधिकाऱ्यांची आणि गुटखा व्यापाऱ्यांची मिली बघत आहे. लाखो रुपये हा जिंतूरकर साहेब असेल, भुसे साहेब असेल, लाखो रुपयाची वसुली करतात या भागातनं. आणि यांचे फोन डिटेल्स, कॉल डिटेल्स जर चेक केले तर लक्षात येईल सगळं.